हॅलो एव्हरीवन, वेलकम माय न्यू व्लॉग। आज मी बनवली होती मटकीची ग्रेव्हीची भाजी। ती मी कशा पद्धतीने बनवली ती मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे, अतिशय कमी वेळात झटपट बनवून तयार होते। त्यासाठी मी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे काही मसाले घेतलेले आहेत। मसाल्यांमध्ये मी मिरची पावडर, धना पावडर, कांदा लसूण मसाला, हळद पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे। त्यानंतर मी कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेले आहे। फोडणीसाठी लसूण आणि खोबरं घेतलं। त्यानंतर काळ्या मसाल्यामध्ये मी इथे कांदा भाजून घेतलेला आहे, फुटाणे आणि खोबरं आणि मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे फोडणी देऊन घेतलेली आहे। त्यात मी खोबरं आणि लसूण जो काढला होता तो टाकलेला आहे। त्याच्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर हे थोडंसं लालसर होईपर्यंत मी फ्राय केलेलं आहे आणि त्यानंतर मी जे काढलेले होते ते मसाले सर्व टाकून ते मसाले फ्राय करून घेतलेले आहेत। त्यामध्ये मसाले 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आहे। मसाले छान फ्राय झाल्यानंतर मी मटकी ॲड केलेली आहे। त्यामध्ये मटकी पण 5 मिनिटं फ्राय करून घ्यायची आहे। मटकी छान फ्राय झाल्यानंतरच ती चांगली शिजते। मटकी छान फ्राय झाल्यानंतर मी इथे 1 ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे मटकी लवकर शिजते। त्यानंतर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर मी इथे जो काळा मसाला काढून घेतला आहे तो सर्व भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला मी इथे तव्यावरती खोबरं भाजून घेतलेलं आहे। खोबरं थोडंसं लाल होईपर्यंतच भाजायचं, जास्त जाळू द्यायचं नाही ते। त्यानंतर मी इथे फुटाणे घेतलेले आहे। फुटाण्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ पण घेऊ शकता, पण फुटाण्यामुळे भाजी छान होते म्हणून मी इथे फुटाणे घेतलेले आहे। त्यानंतर इथे कांदा भाजून घेतलेला आहे। हे सर्व भाजून झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। छान बारीक करून घ्यायचं ते। मीठ पण मी मसाल्यामध्येच ॲड केलेलं होतं। त्यानंतर बघा मटकी पण खूप छान शिजलेली आहे। सर्व मसाला मग त्यामध्ये ॲड करायचा। मसाला टाकल्यानंतर 1 ग्लास पाणी टाकायचं। पाणी हे गरमच टाकायचं, त्यानंतर मटकी छान शिजते। त्यानंतर 10 मिनिटांसाठी मटकीवर झाकण ठेवायचं आणि मटकी छान शिजू द्यायची। उकळी येईपर्यंत मटकी छान शिजू द्यायची आहे। तरी पण बघा खूप छान आलेली आहे। बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत खूप छान लागते ही भाजी। अशा पद्धतीने आपली मटकीची भाजी बनवून रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।